एक महत्त्वाची घडामोड आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। ठाण्यातल्या अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, अपडेट्स काय आहेत त्याचे याबाबतचे? श्रुती, पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा आता धमकीचा वजा इशारा देण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर ठाण्यातील श्रीनगर भागामध्ये राहणारा हा तरुण आहे। त्या संदर्भात पाहायला गेलं तर श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे आणि कशा प्रकारची धमकी दिलेली आहे या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत शिवसेनेचे पदाधिकारी ज्यांनी या संदर्भात फिर्याद दिलेली आहे। सर, कशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला, काय एकंदरीत त्यांनी कशा प्रकारची धमकी देण्यात आली, कोण तरुण आहे, कुठे राहणार आहे? श्रीनगर विभागामध्ये वारलीपाडा भागात तो राहतो तरुण। त्याचं नाव हितेश प्रभाकर धोंडे। त्यांनी आता एकनाथ शिंदे साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। एकदम खालच्या थरात जाऊन त्यांनी शिवागाळ केलेली आहे आणि आज रात्री त्यांच्या घरावर फायरिंग करणार असं त्यांनी इंस्टाग्रामवर त्यांनी पोस्ट केली होती। आता मी माझे उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख मारुती बालशंकर, विक्रम अस्वले आणि शैलेश शिंदे आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशनला जाऊन आता आम्ही केस केलेली आहे। त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलिसांना आम्ही सांगितले की त्या तरुणाला लवकरात लवकर अटक करून त्याची चौकशी व्हावी की त्यांनी असं का केलं आणि कशासाठी त्यांनी एवढं टोकाची भूमिका घेतोय तो। त्यासाठीच आता आम्ही तिथून आता एनसी करून निघालोय। कारण काय त्याच्या मागचं काय कळलंय काय नक्की? हा तरुण जो धमकी नाही, तो विकृत प्रवृत्तीचा आहे। त्याच्यावरती राबोडी पोलीस स्टेशन आणि श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये जुन्या केसेस आहेत। 307ची आहे, 323ची आहे। आता त्यांनी का केलं असं ते आता आम्हाला पण उत्सुकता लागली आहे की त्यांनी असं का केलंय। आता आम्ही पण त्याचे शोध घेतोय। आमचे काही शाखा प्रमुख आता सगळ्या ठिकाणी फिरतायत त्याचा शोध घ्यायला। नक्कीच त्या मागचं कारण काय असू शकतं? अशा प्रकारचा तरुण जो एवढी हिंमत करतोय, उपमुख्यमंत्री संदर्भात पाऊल उचलतोय, इंस्टाग्राम कसं आहे? नक्कीच गणेश, आता शिवसैनिक जे आहेत ते पोलीस ठाण्याबाहेर जमलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत। अपडेट्स घेऊ। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।